डोकं फिरायची वेळ आली आहे. डोकं फिरायची वेळ आली आता. काय चाललंय नेत्राचं आणि इंद्राणीचं? इंद्राणी काही बोलायला तयार नाहीये. लपवतीये, काहीतरी लपवतीये माझ्यापासून. तिचा आणि नेत्राचा काय संबंध आहे? ग्रंथ? ग्रंथाबद्दल असेल का काही? म्हणजे या वरदान असलेल्या दोघींनी मिळून ग्रंथ गायब केलाय? असं तर नसेल ना? मला मूर्ख बनवताय का दोघी म्हणून? काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये मला. आई काय कसला विचार करतेस एवढा? तू निघालास? हो, पण काय झालंय काय? तू एवढी अपसेट काय? नाही काहीच नाही. आई तू तुझ्या तब्येतीची काळजी घेतेस ना व्यवस्थित? या आजोबांच्या सगळ्या गडबडीत तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत नाहीये ना? नाही अरे, आणि माझ्या स्वतःच्या तब्येतीपेक्षा मला बाबांची तब्येत जास्त महत्वाची आहे. आधी बघितलंस ना काय अवस्था झाली होती त्यांची हॉस्पिटलमध्ये. आईंचं पण चित्त थाऱ्यावर नव्हतं आणि साहजिकच आहे ते. पण एक खरंच बरं झालं, देवाने माझी प्रार्थना ऐकली. म्हणजे या अशा अवस्थेत असताना सुद्धा अटॅक येऊन ते रिकवर झाले लवकर. आई पण तू तुझी पण काळजी घे. तू गोळ्या घेतेस ना वेळच्या वेळी? बरं आई, मला तुझ्याशी आणखी एक बोलायचं आहे. बोल ना. त्या इंद्राणीने जो काही घोळ घातलाय ना, त्यामुळे तुलाच सगळ्यात लक्ष घालावं लागेल. नको नको त्या गोष्टी भरवल्यात आजीच्या मनात नेत्राबद्दल तिने. हो हो. नाही म्हणजे आधी आई असं कुणाचंही ऐकणाऱ्यातल्या नाही आहेत. पण मी बोलते इंद्राणी मॅडमशी. कसं आहे ना, आधी आईंचा खूप विश्वास आहे इंद्राणी मॅडमवर. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे जरा विचित्रच होणार आहे, पण काही हरकत नाही. आणि ते साहजिकही आहे रे, त्यांनी आपल्याला जे उपाय सांगितले त्याचा फायदाही झालाय ना खरं. आई पण तिने नेत्राबद्दल असं सांगायला नको होतं. अगदीच बरोबर आहे. बरं ऐक, आजी आता नेत्राला आजोबांजवळ जाऊ देणार नाहीये, त्यामुळे तूच आजोबांची व्यवस्थित काळजी घे. आणि काही लागलं तरी लगेच मला सांगशील. मी व्यवस्थित काळजी घेईन, तू नको टेन्शन घेऊस. तू कामाकडे लक्ष दे. येऊ मी? बाय. अरे बावळटा, मलाच तर काळजी घ्यायची आता म्हाताऱ्याची. बघच आता कशी काळजी घेते. आजोबा तुम्ही आत्ताच आजारपणातून उठलात. मला तुम्हाला अजिबात टेन्शन द्यायचं नाही आहे, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. मला तुमच्याजवळ यायची परवानगी नाही आहे. आजींनी मला खोलीत यायचं नाही असं सांगितलंय. रुपाली बाईसाहेब आणि इंद्राणी ताई त्यांनी काहीतरी सांगितलं त्यांना, म्हणून ते असं करतायत. आजोबा मी तुम्हाला आता हे सांगायला आले की तुम्ही सावध राहा. आजोबा तुम्ही असहाय्य नाही आहात, हतबल नाही आहात. तुम्ही हिमतीने सगळ्याचा सामना करू शकता. जर रुपाली बाईसाहेब इथे आल्या आणि जर का तुम्हाला असं वाटलं की रुपाली बाईसाहेबांपासून तुमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आजोबा. तुम्ही विरोध करायचा, शक्य तेवढा विरोध करायचा. अजिबात घाबरायचं नाही. त्रिनयना देवी आहे आपल्या पाठीशी. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा
तुम्हाला काही सांगायचं मला? नेत्रा, मला मनोरमाबद्दल तुला सांगायचं, पण कसं सांगू? नेत्रा, तू इथे काय करतेस? आजी तुम्हालाच बघायला आले होते. विचारायचं होतं तुम्हाला चहा वगैरे काही हवा आहे का? मला काही हवं असेल ना तर माझं मी घेईन, पण तू इथे काहीही विचारायला पुन्हा यायचं नाहीस, कळलंय? जा तू. अहो, नेत्रा कशाला आली होती इथे? तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आणि हो, तिच्यापासून सावध राहा. आणि आता यापुढे मी तुम्हाला एकटं सोडणारच नाहीये. बऱ्या बोलानं सांग, फोटो कुठे आहे? कोणाचा फोटो? अगं माझ्या आईचा फोटो. तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे ना? सांगा मला. नाही, का म्हणालात तुम्ही? मी कधी म्हटलं? हा, मग मनोरमाचा फोटो तुमच्या डायरीमध्ये काय करतोय? आणि मला फक्त तुमच्या आईबद्दल जाणून घ्यायचं आहे. मला माहिती आहे तुमच्या आईचं नाव मनोरमा होतं. नेत्राचा काय संबंध आहे या सगळ्याशी? का प्रश्न पडतायत तिला? कोण आहेत? भालचंद्र? हो, भालचंद्रच होता तो. नेत्राचे आजोबा ते पद्माकर राजाध्यक्षाला ओळखतात, ह्याचा अर्थ नेत्राचे आजोबा ह्या सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. हा, बोल बाळा. आबा कसे आहात तुम्ही? आणि आई कशी आहे? देवी आईच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. तू कशी आहेस बाळा? आबा, आवाजावरून तरी तसं वाटत नाहीये. आबा जेव्हापासून तुम्ही मनोरमा आजीबद्दल सांगितलं आहे ना, तेव्हापासून माझ्या डोक्यात दुसरे कुठले विचारच येत नाही आहेत. मनोरमा आजी नंतर कुठे गेली, तिच्याबरोबर काय झालं, तिला ज्या माणसाने फसवलं त्याला शिक्षा मिळाली असेल का नाही, सतत हेच विचार डोक्यात येत आहेत. आबा, तुम्ही प्रयत्न केला का? तुम्हाला आठवलं त्या माणसाचं नाव? आबा बाळा, तू हट्ट केलास म्हणून मी तुला मनोरमा ताईचा भूतकाळ सांगितला, पण त्यावर तू एवढा विचार नको करूस. घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला नाही बदलता येत बाळा. ते आपल्या हातात आहे, ते बदलू शकतं, पण घडून गेलेल्या गोष्टी नाही बदलता येत. आबा, आपल्याला कधी कधी वाटतं आपल्या हातात काही नाही आहे, पण सगळं आपल्या समोर असतं, फक्त आपल्या डोळ्यांना दिसत नसतं. म्हणजे आबा, मनोरमा आजी जेव्हा गाव सोडून गेली तेव्हा ती गरोदर होती ना, तिला एक मुलगी झाली.
तिचं नाव इंद्राणी. इंद्राणी? आबा, इंद्राणी ताई तुमच्या मनोरमा ताईची मुलगी आहे, तुमची भाची. पण बाळा, हे तू तिला विचारलंस का? ती असं म्हणाली का की ती मनोरमा ताईची मुलगी आहे? हो, म्हणजे त्या तसं बोलता बोलता बोलून गेल्या, पण नंतर मान्य करत नव्हत्या. पण आबा मला खात्री आहे मनोरमा आजीच इंद्राणी ताईंची आई आहे. आबा मला माहिती आहे मी खूप लहान आहे बोलायला, मी असं बोलणं योग्य नाही आहे, पण तुम्ही ना मनोरमा आजीला असं जाऊ द्यायला नको होतं. ती अशी एकटी कुठे गेली असेल, तिला काय काय सहन करावं लागलं असेल, काय काय भोगावं लागलं असेल. मला जेव्हा मनोरमा आजी दिसली होती ना, मला या सगळ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि त्याच वेदना मला इंद्राणी ताईंच्या डोळ्यात सुद्धा दिसतात. बाळा, आपण नंतर बोलूया. देवी आई, तुझ्या मनात आहे तरी काय? हे कुठलं चक्रव्यूह रचलंयस तू? आणि यात कोण अडकणार आहे? घाबरू नकोस रे म्हाताऱ्या, आत्ता नाही मारणार आहे तुला. म्हातारी आहे घरात, पण मला कळायला हवं इंद्राणीला तुला का मारायचंय? काय कारण आहे नक्की? काय आहे तुमच्या दोघांमध्ये? काय आहे? बोल, सांग. नेत्राशी बोलतोस की नाही तसं बोल माझ्याशी. विचारते मी तुला एक एक प्रश्न, सांग मला. ओळखतोस का रे इंद्राणीला? हा, जर रुपाली बाईसाहेब इथे आल्या आणि जर तुम्हाला असं वाटलं की त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आजोबा. तुम्ही विरोध करायचा, शक्य तेवढा विरोध करायचा. ओळखतोस का? काय काय होतंय बाबा? का असं करताय बाबा? का असे काय झालं? घाबरल्यासारखं करताय? अहो, काय होतंय? घाबरू नका. अहो, ही रुपाली आहे, नेत्रा नाही. शांत व्हा, घाबरू नका. एवढी भीती बसली नेत्राची बाबांच्या मनात? त्यांना मी नेत्राच वाटले असणार आई, म्हणून घाबरलेत ते. नका घाबरू बाबा, मी बघितलंय ना पेशंट्सना. एकदा त्यांच्या मनात भीती बसली ना की ते असेच वारंवार घाबरायला लागतात. असं किती दिवस चालू द्यायचं? नाही म्हणजे अशानं यांचा त्रास वाढत जाईल ग. तुम्हाला काही उपाय सापडतोय का? सुचतोय का म्हणजे काही? अगं, शेखर माझा अजिबात ऐकत नाहीये. तू जरा त्याला समजाव ना. नाही म्हणजे नेत्राला जरा या घरापासून 15 दिवस दूर राहावं, अशी काहीतरी व्यवस्था कर म्हणावं. मी आता यांच्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देणारच आहे. यांना अजिबात एकटं सोडणार नाहीये मी बोलते शेखरशी, पण आदी आणि नेत्राला घरापासून लांब ठेवणं कठीण दिसतं मला. पण बघूया काही उपाय सापडतो. काही दुसरं जमलं तर. नका काळजी करू.
बाबा आणि तुम्ही अजिबात घाबरू नका. नेत्रापासून तुमच्या जीवाला जरी धोका असला ना तरी आम्ही आहोत की नाही. तुम्हाला काही होणार नाही. घाबरू नका. नका काळजी. इंद्राणी कुठे? मला कसं माहीत असणार? तुम्हालाच माहीत असेल ना त्या कुठे आहेत ते. दुधखुळी समजतेच का ग मला? तुला काय वाटलं तुम्ही मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही? रुपाली म्हात्रे आहे मी. ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत नाहीत त्या सुद्धा कळतात मला. काय घडलंय मला काहीच कळत नाही. तुम्ही काय बोलताय ते. नाटकं करू नकोस तू. मला खरंच कळत नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय त्या. मला चांगलं कळतंय सगळं. जेव्हा मला हे कळेल ना की तू आणि इंद्राणी माझ्या विरुद्ध काहीतरी खेळ रचताय तेव्हा बघेन तुम्हाला. मूर्ख समजता मला. हा नेत्रा, तुम्ही काही बोलत होता का? काय गंमत आहे नाही? आपल्या घरात काहीतरी सुरू आहे आणि हे क्षणाक्षणाला जाणवतंय. पण नक्की काय सुरू आहे तेच कळत नाही. म्हणजे जे दिसतंय त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी घडतंय. आणि नेत्रा, तुला ते माहितीये पण तू आमच्यापासून लपवतेस. काकू ते नेत्रा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण बाळा, कसं आहे ना, जे काय सुरू आहे ना त्यात तू जप स्वतःला. आम्हाला तू हवी आहेस. काकू, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न घरात जे काही चालू आहे त्याचा, तर तुम्ही नका त्यात लक्ष घालू. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना खूप नकारात्मक आहेत. हो नेत्रा, पण वेळ आली की मी सगळ्यात आधी तुम्हालाच सांगेन. पण सध्या तुम्ही यात लक्ष घालण्यात काहीच अर्थ नाही आहे. उलट तुम्ही या सगळ्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून जास्तीत जास्त सकारात्मक राहा. सगळं व्यवस्थित होईल. रागावलीस का? राग आला, राग गेला. खेळ आहे का? तू जिंकलीस, मी हरले म्हणून मला राग येईल आणि तू लगेच जाईल सुद्धा. मला वाटलं रागावलीस. आणि तसं असलं ना तरी सुद्धा स्वतःचा राग स्वतःकडे ठेवायचा. तुला कळते का तुझं वागणं बदललंय? मी 100 वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, नीट वागत जा माझ्या बरोबर. मग माझं कामही नीट करत जा. हे बघ इंद्राणी, एकतर तू आणि नेत्रा. पद्माकर राज्याध्यक्ष मेला ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही. बाकी सगळं विसर आणि त्याला मारून टाक. आज मरेल ना तो. एकतर तू त्या म्हातारीच्या मनात नेत्राबद्दल काही वेळ भरवलेस. म्हातारी सोडतच नाहीये, म्हाताऱ्याला त्याच्या इथेच बसून राहते. कसं काय करणार आहे मी? आजी, तुला रूम मध्ये नको येत ना, ती जबाबदारी माझी. तू त्याला मार.
बरं मला सांग, तुझ्याकडे नेत्राच्या आजोबांचा भालवांचा नंबर आहे? का? नंबर आहे का? काम काय? पद्माकर राजाध्यक्ष तिरडीवर गेला ना की सांगेन सगळं. पाठवते. निघ. लगेच पाठव.